नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत, ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स reports 8% growth in financial year 2026 quarter 1 toll revenue at rupees 1680 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने वाढून आला आहे 1680 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 1556 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा फक्त जून 2025 या महिन्यामध्ये टोल कलेक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 5%ने वाढून आला आहे 544.8 कोटी रुपये. आणि IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचा टोल कलेक्शन होता जून 2024 या महिन्यामध्ये 517.2 कोटी रुपये. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स बॅक्स रुपीज 47 कोटी कॉन्ट्रॅक्ट फॉर कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इन कर्नाटका. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंजिनिअरिंग कंपनी राईट्स लिमिटेडला PM उषा स्कीमच्या अंडर कर्नाटकामध्ये वेरियस लोकेशन्सवर गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजच्या कन्स्ट्रक्शन आणि रेनोव्हेशनसाठी 46.82 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML बोर्ड टू कन्सिडर स्टॉक स्प्लिट ऑन जुलै 21. तर मित्रांनो, PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी BEML लिमिटेडने 21 जुलै 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 21 जुलै 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, BEML लिमिटेड ही कंपनी 21 जुलै 2025ला फोकसमध्ये राहील. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC सेक्युअर रुपीज 2269 कोटी कॉन्ट्रॅक्ट फॉर मुंबई मेट्रो लाईन 6 प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेड या कंपनीला मुंबई मेट्रो लाईन 6 पॅकेज 1 CA 2, 3 वर वर्कसाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे MMRDA कडून ऑर्डर मिळाला आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि या ऑर्डरची ॲप्रॉक्सिमेटली किंमत आहे 2269 कोटी रुपये. चला आता बोलूया अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड आणि JSW पेंट्सबद्दल. तर मित्रांनो, JSW पेंट्स launches open offer to acquire up to 25.24% stake in Akzo Nobel India. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW पेंट्स लिमिटेडने अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडमध्ये 25.24% पर्यंतची हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी
ओपन ऑफर लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, ओपन ऑफर लॉन्च केला गेलेला आहे 3417.77 पर शेअर या व्हॅल्यूवर. चला आता बोलूया PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडको MPUDCL इंक रुपीज 1,00,000 कोटी MOU टू बूस्ट हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? मध्य प्रदेश अर्बन डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडसोबत इंदोरमध्ये. तर चला बघूया याच्या मागचे कारण. तर मित्रांनो, हा MOU साईन झाला आहे मध्य प्रदेशमध्ये वेरियस हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी फायनान्स करण्यासाठी. आणि मित्रांनो, याचा पिरियड आहे 5 इयर्स. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RVNL बॅक्स रुपीज 213 कोटी ऑर्डर फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला साऊथ सेंट्रल रेल्वे आंध्र प्रदेश कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 213.22 कोटी रुपये. आणि मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला हा ऑर्डर 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स Q1 रिझल्ट प्रॉफिट फ्लॅट ॲट रुपीज 773 कोटी, रेव्हेन्यू ग्रोज 16% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.3%ने वाढून 16,359.7 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 14,069 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डीमार्टचा म्हणजे ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर फ्लॅट आहे 773 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 774 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026च्या Q1मध्ये नवीन 9 स्टोअर ॲड केले आहे. आणि फायनान्शियल इयर 2026चा Q1 एंड होईपर्यंत डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 424. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.